नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत नीट 2024ची तयारी करणारे विद्यार्थी त्याचबरोबर त्यांच्या पालकांसाठी महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसची ओळख व्हावी यासाठी आपण एक यूट्यूब सिरीज चालू केलेली आहे। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण MBBS गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ओळख करून घेतलेल्या होत्या। आता आपण BMS गव्हर्नमेंट कॉलेजेसची एक यूट्यूब सिरीज चालू केलेली आहे, त्यातला हा दुसरा भाग आहे। आजच्या भागामध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील एक खूप जुनं आणि प्रतिष्ठित BMS गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा। त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही सहज आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे विषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। त्याच्यामध्ये कॉलेजचं लोकेशन, त्याचबरोबर कॉलेजच्या हॉस्पिटलची स्ट्रेंथ, त्याचबरोबर त्या ठिकाणी किती सीट आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर या कॉलेजला नंबर लागला तर कॅटेगरी वाईज किती फीस भरावी लागते, त्याचबरोबर या कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ किती असतो कॅटेगरी वाईज, याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आजच्या व्हिडिओचा विषय आहे टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे, म्हणजे पुणे या ठिकाणी असलेलं टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे। खूप जुनं गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे। महाराष्ट्रामधल्या टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये या कॉलेजचा समावेश होतो। त्याचबरोबर देशभरातील जे काही जुने BMS कॉलेजेस आहेत, आयुर्वेदिक कॉलेज आहेत, त्यामध्ये सुद्धा टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाचा समावेश होतो। विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजचं संपूर्ण नाव आहे राष्ट्रीय शिक्षण मंडळ टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे। कॉलेजची स्थापना जर बघितली तर 1933ची स्थापना आहे, म्हणजे भारत स्वतंत्र होण्या अगोदर या कॉलेजेसची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे। कॉलेजचं लोकेशन रास्तापेठ पुणे या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि कॉलेजचं स्टेटस आहे फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेज आहे। कॉलेजची संलग्नता आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक सोबत। कॉलेजचं की पॉईंट काय काय आहेत? द फर्स्ट अँड ओल्डेस्ट आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे, म्हणजेच पुणेमधलं पहिलं आणि खूप जुनं आयुर्वेदिक महाविद्यालय म्हणून सुद्धा टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाकडे पाहिलं जातं। आता या ठिकाणी कोणकोणते कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत? या ठिकाणी UG म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट कोर्स, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या ठिकाणी PG करायचं असेल तर PG सुद्धा अवेलेबल आहे। त्याचबरोबर काही स्पेशालिटी कोर्सेस आहेत, त्याचबरोबर PhD सुद्धा या ठिकाणी आहे। PhD असल्याकारणाने आपण याला रिसर्च सेंटरसुद्धा म्हणू शकतो। एवढे कोर्सेस या ठिकाणी रन केले जातात। आता पाहूयात कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी थोडक्यात माहिती। कॉलेजला सेठ ताराचंद चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणजेच पुण्यातलं सर्वाधिक रश असणारं आयुर्वेदिक हॉस्पिटल जे आहे ते या कॉलेजला अटॅच आहे आणि हॉस्पिटलची स्थापना जर बघितली तर ती कॉलेजपेक्षा जुनी आहे, म्हणजेच 1926ला या हॉस्पिटलची स्थापना झालेली आहे। म्हणजे 7 वर्ष अगोदर हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं होतं आणि त्यानंतर त्या हॉस्पिटलला अटॅच एक आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू झालेलं आहे। म्हणजे 7 वर्ष सक्सेसफुली हॉस्पिटल रन झाल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण मंडळाने त्या ठिकाणी या कॉलेजला अटॅच एक आयुर्वेदिक महाविद्यालयाची सुरुवात केलेली आहे। हॉस्पिटलच्या कॅम्पसविषयी जर बोलायचं झालं तर 3.5 एकरमध्ये हॉस्पिटलचा कॅम्पस आहे। हॉस्पिटलला बेडची संख्या आहे 222, त्याचबरोबर 24 वेगवेगळे डिपार्टमेंट त्या हॉस्पिटलमध्ये सध्या काम करत आहेत। हॉस्पिटलच्या वेबसाईटवर जर गेलं तर आपल्याला OPDची माहितीसुद्धा त्या ठिकाणी मिळते। ॲव्हरेज OPD जी आहे हॉस्पिटलची ती जवळपास 90,000 एवढी आहे। या ठिकाणी ऑपरेशन्स जवळपास 2,500 ऑपरेशन झाल्याचं सुद्धा हॉस्पिटलच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतं। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर या हॉस्पिटलला ICUचे 10 बेड आहेत आणि डायलिसिसचे 11 बेड आहेत। म्हणजे खूप मोठं आयुर्वेदिक हॉस्पिटल, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठं आयुर्वेदिक हॉस्पिटल म्हटलं तरी हरकत नाही, कारण ॲव्हरेज पेशंट फ्लो या कॉलेजचा जवळपास 90,000च्या आसपास गेल्याचं या हॉस्पिटलच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळे हे टॉपचं हॉस्पिटल आहे आयुर्वेदिक आणि या हॉस्पिटलमुळेच या कॉलेजचं जे काही रेप्युटेशन आहे ते साहजिकच वाढतं। त्याचबरोबर हे एक रिसर्च सेंटर आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण या ठिकाणी PhD सुद्धा विद्यार्थ्यांना करायला मिळणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्याच्या चॉईस फिलिंगमध्ये टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय हे
नंबर 1ला असतं, कारण या कॉलेजचं लोकेशन एक तर पुण्यामध्ये आहे, त्याचबरोबर एवढा पेशंट फ्लो असणारं हॉस्पिटल त्या ठिकाणी अटॅच आहे, एक्सपर्ट फॅकल्टी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि वेगवेगळे हॉस्पिटलला 24 डिपार्टमेंटसुद्धा त्या ठिकाणी आहेत. आता पाहूयात या कॉलेजच्या ॲडमिशनविषयी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे काय काय पॉईंट आहेत. सीट्स आहेत, त्याचबरोबर फीज किती आहे कॉलेजला आणि कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ काय आहे. तर कॉलेजच्या सीट्सचा जर विचार केला तर BAMSसाठी या ठिकाणी 125 सीटसाठी दरवर्षी ॲडमिशन होतात. 125 पैकी 19 सीट या ऑल इंडिया कोटा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत भरल्या जातात. BAMSच्या सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग प्रक्रिया ही AACCCच्या वेबसाईटवरून होत असते. त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घेऊन टिळक आयुर्वेदिक कॉलेज चॉईस फिलिंग करू शकतात आणि ऑल इंडिया कोटा थ्रूसुद्धा या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर 3 सीट ज्या आहेत या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रिझर्व आहेत. जर या गव्हर्नमेंट ऑफ इंडियामार्फत भरल्या गेल्या नाही तर या सीट एकतर ऑल इंडिया कोट्याकडे वर्ग होतात किंवा स्टेट कोट्याकडे वर्ग होतात. 103 सीट मात्र महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी राखीव आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं डोमासाईल महाराष्ट्राचं आहे आणि 10वी-12वी महाराष्ट्र राज्यातून झालेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 103 हक्काच्या सीट या कॉलेजला रिझर्व ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या 103 सीटसाठीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवरून होत असते. आता पाहूयात कॉलेजचं फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे. 2023चं फी स्ट्रक्चर आपण डिस्कस करतोय. 2024मध्ये याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात, परंतु तुम्हाला हे फी स्ट्रक्चर पाहिल्यानंतर साधारणतः अंदाज येईल की या कॉलेजला जर तुमचा नंबर लागला किंवा तुम्ही या कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर साधारण कॅटेगरी वाईज फीस किती लागू शकते. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 64,720 प्रतिवर्ष इतकी फीस. EWS प्रवर्ग 39,470, SC ST कॅटेगरी 14,220, VJNT OBC आणि SBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 17,220 इतकी फीस आहे. आता पाहूयात या कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ. 2023चा जर विचार केला तर कट ऑफ थोडेसे हायर साईडला गेलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. MBBSचा कट ऑफसुद्धा हायर साईडला गेला होता आणि BAMSचे जे काही टॉपचे BAMS कॉलेजेस म्हणून महाराष्ट्रातले आहेत त्यांचेसुद्धा कट ऑफ अगदी हायर साईडला गेलेले होते. त्यामुळे जे काही राऊंड झालेले होते मागच्या वर्षी BAMSचे 5 ते 6 राऊंड झालेले होते, त्यामधून टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाचा ॲव्हरेज कट ऑफ आपण काढलेला आहे. म्हणजेच या मार्क्सपर्यंत विद्यार्थ्यांनी जर स्कोअर केला नीटमध्ये तर त्यांना सहज टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला मिळण्याची शक्यता असते. आता आपण ॲव्हरेज कट ऑफ पाहूयात. ओपन कॅटेगरी 532 मार्क्स, EWS 527, OBC 522, NTB 464, NTC 522, NTD 522, VJ 497, SC 456, ST 329, PWD म्हणजे अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी असेल तर 177, डिफेन्स 1 508, डिफेन्स 2 489, डिफेन्स 3 382 अशा प्रकारचा ॲव्हरेज कट ऑफ टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे या ठिकाणी राहिलेला आहे. या मार्क्सच्या जवळपास जर तुम्ही स्कोअर केला तर तुम्हाला सहजरित्या पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय मिळण्याची शक्यता आहे. बाकी जो काही यावर्षीचा कट ऑफ कशा प्रकारे राहणार आहे याची माहिती आपल्याला नीट रिझल्ट लागल्यानंतर व्यवस्थितरित्या सांगता येईल, कारण विद्यार्थ्याची संख्या त्याचबरोबर कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट कोट्याची जेव्हा काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होईल त्यामध्ये किती विद्यार्थी भाग घेतात, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा स्टेट मेरिट लिस्ट कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर स्टेट कॅटेगरी रँक विद्यार्थ्यांच्या कशा प्रकारे असणार आहेत हे संपूर्ण पाहून यावर्षीच्या कट ऑफचा अंदाज बांधू शकतो. परंतु एक ॲव्हरेज कट ऑफ 2023चा अभ्यास करून आपण काढलेला आहे. याच्यामध्ये थोडेफार चेंजेस यावर्षीसुद्धा होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणेविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारची कॉलेजेसची माहिती, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यानंतर जे काही प्रवेश प्रक्रियेसाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंटची माहिती घेण्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे आर्टिकल्स विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी लिहिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची असेल
तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।